नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 15 साई एकता कॉलनीतील काँक्रीट रस्ता कामाचे आमदार फारुख यांच्या हस्ते झाले आज लोकार्पण। कलियुगाची मुलगी हा चित्रपट 2 ऑगस्टला धुळ्यातील ज्योती टॉकीजमध्ये प्रदर्शित होणार। पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती। भाजपा व्यापारी आघाडीचे हर्षकुमार येलंडांनी स्वीकारले इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकत्व। धुळ्यातील नागरिकांची होणार पैशांची बचत। अनुप अग्रवाल यांनी केले डिस्काउंट ॲप लॉन्च। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 15 साई एकता कॉलनीमध्ये अहिरे ते गायकवाड यांच्या घरापर्यंत 40 लाख खर्चाच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते आज करण्यात आले। धुळे शहरातील सुमारे 75% काम आमदार फारुख यांनी आपल्या कारकिर्दीत पूर्ण केलेले आहेत। संपूर्ण शहराचा विकास कसा होईल याचा ध्यास आमदार फारुख यांनी घेतलेला असून या परिसरात सुमारे 40 वर्षापासून कॉलनी वास्तव्यास आहे, परंतु आजपर्यंत या भागात रस्त्याचे काम झालेले नव्हते। परंतु आमदार फारुख यांच्या धुळे शहर विकास कामाचा झंझावात बघता अनेक कॉलनी भागातील लोकांनी या प्रभागाच्या नगरसेविका यांच्याकडे मागणी केलेली होती। त्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख यांनी साई एकता कॉलनीमध्ये 40 लाखांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला। त्यांच्या आज रस्ता कामाचा आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। दरम्यान आजच्या या लोकार्पण प्रसंगी आमदार डॉक्टर फारुख यांच्यासह आमिर पठाण, डॉक्टर दीपसे नाईक, योगेश प्राध्यापक, विनोद उपरवाट, प्रवीण खरे, आसिफ पोपट शहा, प्यारेलाल पिंजारी, डॉक्टर सरफराज अली, हरुण काटिक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 15 येथे साई एकता कॉलनी येथे गायकवाड यांच्या घरापासून तर अहिरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाच्या निमित्ताने मी 40 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते। निधी पण आहेत, पण आमच्याकडे गुरुकुल विद्यालय पारारेवांच्या घरापासून तर मोतीनाल्यापर्यंतचा रस्ता आजपर्यंत केलेला नाहीये। हा दलित वस्तीचा निधी जातो कुठं? मग या संदर्भात पण यांनी उत्तर द्यावे ना। फक्त दलित वस्तीतून निवडून येतात, त्यांचा विकास होत नाही, याला काही अर्थ नाही। किंवा मग कमीत कमी तुमच्या निधीतून तो रस्ते आणि गटारी तरी करून द्या। आतापर्यंत महानगरपालिकेत जे भाजपाची सत्ता होती आणि ते लोक कसं आहे दलित वस्तीतले निधी सुद्धा इतर वस्त्यांमध्ये ते वापरत होते। आणि नंतर आता मी निवडून आल्यानंतर मी भरघोस निधी प्रत्येक योजनेतून मंजूर करून आणतोय। आता परवाच्या दिवशी सुद्धा मी दलित वस्ती या योजनेतून 5 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहे। आणि जे वंचित भाग आहे, जे अत्यंत दुर्लक्षित भाग आहे, त्यांना मी प्राधान्य देत आहोत। आणि आपली काही मागणी असेल तर माझ्याकडे आपण एक तुमच्या पण रस्ता मी मंजूर करतो। आणि सर मुद्दा असा आहे की हे जे लोक त्यांच्या विरोधात दलितांनीच आंदोलन केलं होतं धुळ्या शहरात की हे दलितांच्या नावाने निवडून येतात, पण विकास निधी दुसऱ्या वार्डात वापरण्यात येतात। त्या संदर्भात तुम्ही काळजी देऊन की तो निधी त्या कामात जर वापरला तर त्या दलित समाजाचा आणि त्या लोकांचा विकास होईल आणि भविष्यात तुम्हाला विधानसभेला त्यांचा मतदाना कव्हर करण्यासाठी संधी मिळेल। या संदर्भात पण काळजी घेतली पाहिजे। परवाच्या दिवशी मी आयुक्तांना बोलावलेलं आहे आणि आता भरपूर जे आता समस्या आहे शहरातील त्या विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत। आता हा मुद्दा पण तुमचा आम्ही चर्चेला घेऊ आणि जे काही मार्ग काढता येईल ते आम्ही नक्कीच काढू। संजय अहिरे प्रोडक्शनतर्फे कलियुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यात समाजातील वाईट चालीरीतींवर भाष्य करण्यात आलेले असून स्थानिक कलाकारांनी अतिशय मेहनतीने या चित्रपटात काम केलेले आहे। दरम्यान 2 ऑगस्टपासून हा चित्रपट धुळ्यातील ज्योती टॉकीजमध्ये प्रदर्शित होत असून धुळेकर रसिकांनी या चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन निर्माता संजय अहिरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साखरी रोडवरील सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय अहिरेसह कलाकार उपस्थित होते। ही अभिनेता तथा दिग्दर्शक हरिभाऊ चौधरी आज या पत्रकार बोर्डमध्ये आम्ही कलियुगाची मुलगी या चित्रपटाच्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं। हा चित्रपट धुळ्यातील सर्व कलाकारांना घेऊन धुळ्यात शूट झालेला चित्रपट आहे आणि यात स्थानिक कलावंतांना वाव मिळाला आहे। धुळ्यातील व्हिडिओज लोकेशन आपण यात घेतलेले आहे आणि सामाजिक विषयांवर बोलणारा हा चित्रपट आहे। माझी तमाम धुळेकरांना नम्र विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट ज्योती टॉकीजला 2 ऑगस्टपासून दुपारी 12 ते 3 या शोला येऊन नक्की बघायचा आहे। धुळ्यातल्या कलावंतांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि धुळ्यातील जी सांस्कृतिक चळवळ आहे, जी मगाशी काही दिवस थोडीशी व्यस्त गुंडाळल्यासारखी होती, ती आता कुठेतरी चालना देण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ नक्कीच आम्हाला अपेक्षित आहे। सर्वांनी ज्योती टॉकीजमध्ये हा चित्रपट बघावा ही नम्र विनंती करतो। धन्यवाद।
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात जाहिराती बॅनरबाजी न करता सेवा कार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला. दरम्यान भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक तथा साखरी रोडवरील सिंचन भवनमागील नवजीवन स्कूल मिडियम स्कूलचे चेअरमन हर्षकुमार रेलन यांनी नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी सेवा कार्याचा वस्तुपाठ घालून दिला. दरम्यान हर्षकुमार रेलन यांनी साधू संतांच्या साक्षीने सोना तळरेजा या दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. दरम्यान 10वीपर्यंतचा तिचा सर्व खर्च हर्षकुमार रेलन करणार असल्याची माहिती यावेळी हर्षकुमार रेलन यांनी दिली. दरम्यान आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख आनंद जीवन स्वामी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा कार्य करणाऱ्या त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन केल्याबद्दल हर्षकुमार रेलन यांचे त्यांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियम येथे शिक्षण घेणाऱ्या 700 विद्यार्थ्यांना कॅडबरीचे वाटप देखील याप्रसंगी करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते सेवाभावचे कार्य करावे, त्याच्या कोणी बॅनर वगैरे लावू नये किंवा काही फालतू गोष्टी करू नये म्हणून त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की सध्याचा त्यांचा जो वाढदिवस आहे हा आपण सेवा सप्ताह म्हणून साजरा करावा. त्या अनुषंगाने आम्ही आज नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे सेवा कार्य केलेलं आहे. आज आम्ही सध्या या देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्वामी जे आहेत धुळ्याचे स्वामीनारायण मंदिराचे यांना आमंत्रित केलेलं आहे. आम्ही देवेंद्रजींचा केक कापायचा आहे आणि आमच्याकडे 600 विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना आम्हाला त्यांना स्वीट्स द्यायचे आजच्या दिवशी. त्यानंतर एक सेवा कार्य म्हणून आमच्याकडे एक गरीब मुलगी आहे, दुसरी इयत्तेत शिकते ती, तलरेजा सोना तलरेजा तिचं नाव आहे. त्यांना फायनान्शियली फार अडचण आहे असं आम्हाला कळालं. तर आज या सेवा सप्ताह देवेंद्रजींच्या वाढदिवसांच्या निमित्ताने मी हर्षकुमार रेलन माजी नगरसेवक आणि व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष त्या मुलीच्या 2री पासून 10वी पर्यंतच्या सर्व शिक्षणाचा खर्च या निमित्ताने मी त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. आणि त्याचबरोबर आमच्या शाळेचे एक पालक आहेत भोपे साहेब, त्या भोपे साहेबांचं ते आमच्या शाळेत त्यांचा मुलगा शिकतो, त्यांच्याकडे 50 ते 55,000 रुपये फी बाकी आहे, पण त्यांचे एका अपघातामध्ये दोन्ही पाय कापलेले गेले आहेत. म्हणून आजच्या या सेवा सप्ताहानिमित्त आम्ही आमच्या संस्थेतर्फे ठराव करून त्यांना ती पूर्ण फी त्यांची माफ केलेली आहे. या निमित्त आज आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम आदरणीय स्वामीजींच्या हस्ते केलेला आहे आणि वृक्ष संगोपन पण आम्ही ते करणार आहोत अशी मी यावेळेला हे करतो. आपली संस्कृती आहे, वाढदिवस असो किंवा सणाचा दिवस असो, पर्यावरणाची सुरक्षासाठी आणि नैसर्गिक संरक्षणासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे आहे. वृक्षारोपण केलंच पाहिजे. वृक्ष राहील तरीच आम्ही राहू शकणार. वृक्षाचा अनंत उपकार आहे. वृक्ष म्हणजे एक संतज आहे. ते वृक्षारोपण आज इथे झालं नवजीवन शाळेत आणि आज विद्यार्थ्यांना उद्बोधन होणार. नवजीवनचे व्यवस्थापक हर्षजी रेलनने एक मुलगीच्या शैक्षणिक जिम्मेदारी डोक्यावर घेतलेली आहे आणि दुसऱ्याची आपण त्याची ट्युशन फी माफ केलेली आहे. चांगलं काम करत राहायचं. देवाने आपल्याला डोकं दिलं, बुद्धी दिलं, चांगलं परिवार दिलं आणि आपण जर नाही करू शकणार तर आपण एक अपराधी ठरतो. चांगलं काम केलं राहिलं तर समाज सुखी होते, आपण सुखी होतो, देवाच्या आशीर्वाद राहते. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून मोफत डिस्काउंट ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. ॲपच्या माध्यमातून धुळेकर जनतेची हजारो रुपयांची बचत होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सूट मिळणार असल्याची माहिती भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान खाजगी स्पेशलिस्ट हॉस्पिटल, रुग्णालय, कृषी सेवा केंद्र, सोने चांदीचे दागिने खरेदी, ड्रायव्हिंग स्कूल, ट्रॅव्हल्स, रेस्टॉरंट एवढेच नव्हे
तर लॉन्ड्रीवाल्याकडून देखील ॲपच्या माध्यमातून भरघोस सूट मिळणार आहे. गेल्या 6 ते 8 महिन्यापासून या डिस्काउंट ॲपवर काम सुरू होते. दरम्यान आज या डिस्काउंट ॲप लॉन्चचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान या मोफत डिस्काउंट ॲप लॉन्चच्या प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप नाना करपे, जयश्री अहिराव, प्रतिभा चौधरी, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, हिरामन गवडी, भारती माळी, किरण कुलेवार, नागसेन बोरसे, माजी उपमहापौर भगवान गवडी, राजेश पवार, यशवंत येवलेकर, बिकन वराडे, शशी मोगलायकर, अजय अग्रवाल, संदीप बैसानी, विक्कीबाबा परदेशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. दिवस विजय दिवस आणि आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जो वाढदिवस होता तो सेवा सप्ताह म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने आज धुळेकर जनतेसाठी डिस्काउंट ॲप आपण लॉन्च केलेला आहे. याच्यात हॉस्पिटलपासून, शू दुकानापासून, सलूनपासून, ट्रॅव्हल्सपासून, किराणा दुकानपासून, कापड दुकानापर्यंत, मॅचिंग सेंटरपासून प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी आपण समाविष्ट केलेलं आहे. याच्यावर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट आहे. खरेदी भरपूर करायची पण पैशांची चिंता असते, परंतु आता माझ्या धुळेकर नागरिकांना ही चिंता सतावणार नाही. मोठ्या प्रमाणावर या ॲपच्याद्वारे सर्वांना डिस्काउंट मिळणार आहे आणि ते ॲप आज आपण लोकांसाठी लॉन्च केलेलं आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या 10 दिवसात सरळ शिक्षण ॲप 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायजूसच्या धर्तीवर, जसं बायजूस ॲप आहे त्याच्यात ऑनलाईन टीचर्स शिकवतात, त्याच्यापेक्षाही चांगलं ॲप आपण या ठिकाणी लॉन्च करत आहोत. बायजूस ॲपला जवळपास 7,000 रुपये फी असते. हे फ्री ऑफ कॉस्ट आपण त्या ठिकाणी जनतेला उपलब्ध करून देणार आहोत आणि हे ॲपची लॉन्चिंगसुद्धा या 10 दिवसात आपल्या माध्यमातून. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.